नमस्कार, मी आकांक्षा. NCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरातील बसस्थानकाजवळील दुर्गा लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी धडक छापा कारवाई करत लॉज मॅनेजरला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या दरम्यान सदर बाजार पोलिसांनी दुर्गा लॉजवर छापा टाकला. यावेळी लॉजमध्ये महिलांकडून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात कल्याण अंकुश लोखंडे वय 36 राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा जालना याला अटक करण्यात आली. तो संबंधित लॉजचा मॅनेजर असून बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे. छापा कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 2300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करताय. दिनांक 3/6/26 रोजी माननीय श्री तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका लॉजवर देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली सांगितली आणि सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने ज्या बातमीप्रमाणे आम्ही स्वतः तसेच सदर बाजारचे डीबीचा स्टाफ आणि महिला अंमलदार असे सर्व मिळून बसस्थानकाजवळील माननीय SP साहेबांना बातमी मिळाली. त्या बातमीच्या अनुषंगाने बसस्थानकासमोरील दुर्गा लॉज या लॉजच्या इमारतीमध्ये महिलांना बाहेरून बोलावून घेऊन त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेताना तेथील मॅनेजर व मालक मिळून आले. त्यामुळे त्या ठिकाणी सुमारे दुपारी 1400 वाजता छापा कारवाई केली व छापा कारवाई दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन येथे 486/2026 गुन्हा रजिस्टर नंबर तसेच कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यामध्ये एकूण 2300 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना उपविभाग तसेच माननीय पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब, आम्ही स्वतः तसेच डीबीचा स्टाफ असे सर्वांनी संयुक्तरित्या केलेली आहे. जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुद्ध तुपाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा मोठा प्रकार उघड झाला आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं तीर्थपुरी येथे 10 टाकत तब्बल 13 लाख रुपयांचा भेसळयुक्त तुपाचा आणि तेलाचा साठा जप्त केला आहे. राज्यात अन्न भेसळ माफियांविरोधात मोहीम सुरू असताना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला असता तुपामध्ये रिफाइंड सोयाबीन तेल आणि कृत्रिम इसेन्स मिसळून भेसळयुक्त तुपाची निर्मिती सुरू असल्याचं उघड झालं. कारवाई दरम्यान विविध ब्रँडचे तुपाचे नमुने, खुल्या साठ्यातील तूप, सोयाबीन तेल आणि इसेन्स असे एकूण 8 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. याशिवाय 1121 लिटर पॅकबंद तूप, 663 लिटर खुले तूप आणि 118 लिटर सोयाबीन तेल असा एकूण 1903 लिटरचा साठा जप्त करण्यात आला. या संपूर्ण साठ्याची किंमत तब्बल 13,04,539 रुपये इतकी असल्याची माहिती प्रशासनानं दिली. नागरिकांना शुद्ध तुपाच्या नावाखाली भेसळयुक्त पदार्थ विकून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. संबंधित आस्थापना पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली असून सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई होणार आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सातोना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची यावेळी स्वाभिमानीच्या आंदोलकांकडून होळी करून निषेध नोंदवला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्जमाफीत जास्त कटींवर आक्षेप घेत ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसल्याचा आरोप केला. शासनाच्या निकषांमुळे केवळ 5% शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरत असून उर्वरित 95% शेतकरी या लाभापासून वंचित राहणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी योजना नसून कर्जवसुली योजना असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. यावेळी शासनानं कर्जमाफीच्या अटी शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आज या सातोना या ठिकाणी ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा जी.आर. काढला. खरं तर हा कर्जमाफीचा जी.आर. जो आहे तो फक्त या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ आहे या ठिकाणी असं आम्ही समजतो. या कर्जमाफीच्या जी.आर.मधून तुगलकी जी.आर.मधून या ठिकाणी शेतकऱ्याला कुठलाही फायदा होणार नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. म्हणून या ठिकाणी आम्ही या जी.आर.ची होळी केलेली आहे. विविध उत्सवांचं औचित्य साधून सन्मती ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील गुरु गणेश भवनात रविवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत खास स्टाईल बाजार खरेदी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध वस्तूंची खरेदी करता येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबियातील उद्यमशील महिलांच्या उत्पादित वस्तूंना थेट ग्राहक मिळावा या उदात्त हेतूनं कार्यरत असलेल्या सन्मती ग्रुपतर्फे सण उत्सव विवाह समारंभ निमित्त महाखरेदी मेळाव्याचं आयोजन केलं जातं. सर्व खरेदी एकाच ठिकाणी करता यावी या हेतूने होणाऱ्या स्टाईल बाजारमध्ये डिझायनर साडी, कुर्ती, कपडे, लेहंगा, दागिने, सौंदर्य प्रसाधने, घरगुती सजावट साहित्य, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, देवांची वस्त्रे, पर्स, बास्केट, रेडीमेड डिझायनर साड्या, सुंदर आकर्षक ड्रेसेस, लखनवी कुर्ती, चंदेरी मस्लिन, हेवी ड्रेस मटेरियल, वेस्टर्न वेअर, कार्ड सेट, धोती सेट, दुपट्टेवाले ड्रेसेस, गोल्डन ज्वेलरी, पर्ल ज्वेलरी, तोरण, ब्रास डेकोर, लोणचे, पापड, खिचे, कुरडई पापडसह खास खवय्यांसाठी चमचमीत खाद्यपदार्थ, दैनंदिन उपयोगी वस्तू साहित्यांची 100 वेगवेगळी दालने थाटली जाणार असून वटसावित्री निमित्त महिलांसह जालनेकरांना सर्व काही एकाच ठिकाणी खरेदी करण्याची विनाशुल्क संधी या निमित्तानं सन्मती ग्रुपतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. जालनेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रुपच्या अध्यक्षा स्वाती गांधी, सचिव मोनिका कोलानी, कोषाध्यक्ष अंशुमा रुनवाल, सल्लागार सरोज समदारिया, प्रकल्प प्रमुख राखी आबड, वैशाली बम, दीपाली खिवनसरा, पूनम दुग्गड, भाग्यश्री जैन, कविता छाजेड, निलिमा देसरडा, चंदन काठेड, उज्ज्वला गादिया, संगीता मुथा, सरिता गादिया, सपना लुनिया, आरती आबाड यांच्यासह सन्मती ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत शुक्रवार 5 जून 2026 रोजी जालना शहर महापालिकेच्या वतीनं हुतात्मा स्मारक मोतीबाग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचं संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हरित शहर संकल्पना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. वाढतं प्रदूषण, तापमानात वाढ आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचं महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक वृक्ष लावून त्यांचं संगोपन करण्याचं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमास उद्यान अधीक्षक सचिन पितळे, केंद्रीय प्रदूषण महामंडळाचे अधिकारी प्रताप गर्जे, उद्यान विभागाचे हेडमाळी चंद्रकांत रगडे, अर्जुन लोखंडे यांच्यासह संबंधित कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.